आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनतर्फे कर्जत येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला कर्जत खालापूर तालुक्यातील शेकडो शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापिका उपस्थित होते। आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनतर्फे रायगड जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे तसेच कर्जत खालापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकारी आदी उपस्थित होते। मी त्या 22 विद्यार्थ्यांना 40 विचारलं की तुम्हाला काय व्हायचं, मी त्यावेळेस विचार करत असताना आपल्याला ह्या गोष्टी आठवत होत्या नव्हत्या आठवत। 7वी 8वीला हे झाल्याच्या नंतर मला त्यावेळेस वाटायचं की पायलट व्हायचं किंवा आपल्याला आता PSI व्हायचं। PSI तेव्हा सांगत नव्हते, पण तेव्हा अशी विशेष काही बॉडी नव्हती, त्याच्यामुळे ते PSI सांगायला थोडी लाज वाटायची किंवा लोक हसतील वगैरे। योगा उपस्थित असणारे सर्व माझे शिक्षक शिक्षकेतर सर्व माझे सहकारी, आज आपण भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये शिक्षक दिन हा साजरा होत असतो। आणि दरवर्षीप्रमाणे कर्जतला आपण या कार्यक्रमाचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मगाशी गट विकास अधिकारी असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील यांनी साऱ्यांनी शिक्षकांबद्दल सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। खरं तर आजचा दिवस हा शिक्षकांचा दिवस आहे। आज प्रत्येक शिक्षकाचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी या शिक्षक सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होणार आहे। मी मनापासून सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या माध्यमातून युवा पिढी घडत आहे, विद्यार्थ्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने शिक्षण देणारं आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून काम करणारं आईवडिलांच्या व्यतिरिक्त जर कोण असेल तर तो शिक्षक असतो। आणि म्हणून खरं तर समाजाचा मेन कणा म्हणून हा शिक्षक आहे आणि शिक्षकांच्याच माध्यमातून चांगले विद्यार्थी, चांगले या देशाचे नागरिक घडवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं। आणि म्हणून आपला सन्मान व्हावा, आपला प्रत्येकाचा सन्मान त्या ठिकाणी राखला जावा आणि समाजामध्ये सुद्धा याची जनजागृती अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हावी की फक्त शिक्षक त्या ठिकाणी शासनाचे पगार घेतात आणि ते शासकीय कर्मचारी म्हणून काम करतात, एवढ्यापुरतं शिक्षकांकडे मर्यादित न पाहता या शिक्षकांच्या माध्यमातून या देशाचे उत्तम नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षक वृंद या ठिकाणी करत असतात आणि अशा शिक्षकांचा सन्मान हा दरवर्षी व्हायलाच पाहिजे। ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, मग सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला सन्मान कसा दिला जाईल याचा प्रयत्न करणारे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमदार महेंद्रजी थोरवे साहेब, जिल्हा प्रमुख संतोषजी भोईर, सर्व सन्मान्य व्यासपीठाच्या खाली बसलेले प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, आज जो आपला सन्मान होतोय, खरोखर एवढा सुंदर सन्मान राज्य शासनाच्या पुरस्काराचा पण नसेल थोरवे साहेब असं मला या ठिकाणी वाटतंय। म्हणून पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन या ठिकाणी करतो। बघा, डॉक्टरांचा दिवस साजरा केला जातो, इंजिनियर लोकांचा दिवस साजरा केला जातो,
पण शिक्षकांचा सन्मान दिवस हा वेगळ्या पद्धतीने थोरवे साहेब आपण या ठिकाणी साजरा करतात. असा दिवस कुठेही कोणत्याही विभागाचा होत नाही, तो शिक्षण विभागाचा नेहमी होत असतो, शिक्षकांचा होत असतो. आज 5 सप्टेंबर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार असेल, राज्यस्तरीय पुरस्कार असेल, जिल्हास्तरीय पुरस्कार आपल्याला दिला जातो. पण जे वंचित राहतात साहेब, त्यांना शोधून आपण सन्मानित केलं आहे. म्हणून आपल्या सगळ्या टीमला या ठिकाणी धन्यवाद दिलेच पाहिजेत.